नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे. आपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे. तर चला आपण आजच्या प्रमुख बातमीचे स्पष्टीकरण करूया. मित्रांनो, आजची बातमी आहे, आजची मोठी खुशखबर, सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमीच्या बाबतीत वित्त विभागाचा शासन निर्णय जी.आर. अखेर निर्गमित. काय आहे तो निर्णय जाणून घेऊया. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत. आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे, वित्त विभागाचा शासन निर्णय निर्गमित झालेल्या शासन निर्णयाचा अत्यंत महत्त्वाचा फायदा सेवानिवृत्तीच्या उंबरवठ्यावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा हा शासन निर्णय द्वारे दिला गेला आहे. सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ज्या जाचक अटी होत्या त्या अटी आता शासनाने रद्द करून कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्ती प्रकरण निर्धारित वेळेत ना देय प्रमाणपत्र नसले तरी सुद्धा सेवानिवृत्त पेन्शन केस सादर करण्याचे विभाग प्रमुख यांना या निर्णयाद्वारे आदेश देण्यात आले आहेत. आणि कोणत्या प्रकारचे आदेश देण्यात आले आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमखास पहा. चला तर करूया दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण. दिलासादायक ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला पाहूया संपूर्ण शासन निर्णयाचे स्पष्टीकरण. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अतिशय एक महत्त्वाचा शासन निर्णय दिनांक 18 डिसेंबर 2025 रोजी निर्गमित केला आहे. या शासन निर्णयात सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी काही अटी व शर्ती विचारात घेऊन शासन निर्णय निर्गमित केला आहे. या शासन निर्णयामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1982 मधील नियम 132 आणि परिशिष्ट 5 मध्ये अतिशय महत्त्वपूर्ण सूचना सर्व विभाग प्रमुखांना योग्य कार्यवाहीस्तव या शासन निर्णयातून देण्यात आल्या आहेत. या शासन निर्णयात कोणत्या सूचना देण्यात आल्या आहेत त्या सर्व सूचनांचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे पाहूया. शासन निर्णयातील सूचनांचे स्पष्टीकरण. 1. कर्मचारी आज रोजी ज्या कार्यालयात कार्यरत आहेत त्या कार्यालयामधून सेवानिवृत्त होत असेल तर नादेय प्रमाणपत्र त्याच कार्यालयातून देण्यात यावे. इतर कार्यालयाकडून अगोदर सेवा केली असल्यास तेथील नादेय प्रमाणपत्र घेण्याची गरज नाही. 2. एखाद्या कार्यालयातून एखादा कर्मचारी सध्या ज्या कार्यालयात कार्यरत आहेत आणि त्याच कार्यालयातून सेवानिवृत्त होत असल्यास त्या कर्मचाऱ्याची संपूर्ण माहिती त्याच संबंधित कार्यालयातून घेण्यात यावी आणि त्या कर्मचाऱ्यांनी या अगोदरच्या वेगळ्या कार्यालयात सेवेत होता तेथील कोणतेही नादेय प्रमाणपत्र व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात कोणत्याही अगोदरची माहिती विचारात घेऊ नये. अगोदरच्या कार्यालयाकडून कोणतीही माहिती मागवण्याची गरज नाही. 3. एखादा कर्मचारी ज्या कार्यालयात सध्या कार्यरत होत आहे त्याच कार्यालयातील रजा, वेतन आणि सर्व प्रकारच्या रजा ह्या सध्या कार्यरत असणाऱ्या विभागाच्या रजा, वेतन, थकबाकी, वेतन भत्ते व रजा, वेतन सुद्धा इतर थकबाकी सेवानिवृत्तीच्या कार्यरत विभागाच्या संदर्भ विचारात घेऊन त्याच कार्यालयातील सर्व कागदपत्र सेवानिवृत्तीसाठी किंवा सेवानिवृत्त पेन्शन केससाठी देण्यात यावे. या अगोदरच्या ज्या कार्यालयात तो कर्मचारी कार्यरत होता तेथील कोणत्याही प्रकारची माहिती देण्याची गरज नाही. सेवानिवृत्त पेन्शन केस सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेन्शन केस सादर करताना कार्यरत कर्मचाऱ्यांना ज्या विभागातलाच प्रमाणपत्र पेन्शन केस साठी सादर करावे. 4. मागील कार्यालयातील अगोदर केलेल्या नोकरीच्या संदर्भात त्या कार्यालयाकडून कोणतेही प्रमाणपत्र मागण्याची गरज नाही. 5. कर्मचारी ज्या कार्यालयात सध्या कार्यरत आहे तेथील आयकर प्रमाणपत्र व आयकर फॉर्म नंबर 16 सेवानिवृत्तीसाठी विचारात घेण्यात यावा. 6. एखादा कर्मचारी ज्या कार्यालयात सध्या कार्यरत आहे आणि तेथेच तो 1 वर्षाच्या आत किंवा 6 महिन्याच्या आत सेवानिवृत्त होत असेल तर पेन्शन केस तयार करून कार्यरत विभागात सर्व प्रकारचे आवश्यक असणारे प्रमाणपत्र त्या कार्यालयाने पेन्शन केस तयार करून 6 महिन्याच्या अगोदर लेखापालास संबंधित पेन्शन केस सादर करावी. 7.
सर्व विभाग प्रमुखांना या शासन निर्णयाद्वारे असे सूचित केले आहे की सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी अगोदर नोकरी केलेल्या ठिकाणचे नादेय प्रमाणपत्र किंवा इतर कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र सेवानिवृत्ती प्रकरणासाठी मागण्यात येऊ नये आणि त्याच्या नादी लागू नयेत. कारण कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीनंतर उपजीविकेवर त्याचा परिणाम होतो आणि पेन्शन केस लवकर मंजूर होत नाही. यासाठी यापूर्वीची पद्धत आता बंद केली आहे. 8. सध्या सेवानिवृत्त होणारा कर्मचारी ज्या कार्यालयात कार्यरत आहे त्या कार्यालयातील माहिती आणि प्रमाणपत्र तसेच विभागीय चौकशी प्रमाणपत्र देखील जी आहे ती त्याच पद्धतीने सादर करण्यात यावी. 9. ज्या कार्यालयात कार्यरत आहे तेथील विभागीय चौकशी कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध असणारी कार्यवाही सुरू असेल तर त्याची माहिती त्याच कार्यालयाच्या बाबतीत सध्याच्या कार्यालयात कार्यरत आहे त्याच कार्यालयात प्रत्यक्ष कार्यवाही झाल्यापासून 3 महिन्याच्या आत शासनास कळवणे आवश्यक आहे. तर 10. जर एखादा कर्मचारी संबंधित विभागाकडून सेवानिवृत्त होत असेल तर 6 महिन्यानंतर निवृत्त होत असेल तर त्याची माहिती शासनास तत्काळ 1 आठवड्याच्या अगोदर विभागीय चौकशी किंवा न्याय कार्यवाही नादेय कार्यवाही बाबत माहिती संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कालावधी प्राप्त झाला नाही तरीही त्यांच्या विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी अथवा न्यायिक कार्यवाही प्रलंबित नाही असे गृहीत धरून पुढील कार्यवाही करावी. त्याचप्रमाणे 11. ज्या विभागात कर्मचारी कार्यरत आहे तेथील त्याच विभागातील सर्व माहिती सेवानिवृत्त प्रकरणास पेन्शन केससाठी आवश्यक असणारी कागदपत्रे पेन्शन केसला जोडून महालेखापाल यांच्याकडे केस सादर नियमानुसार करावी. 12. विभागीय चौकशी किंवा इतर कोणत्याही बाबतीत कर्मचारी ज्या कार्यालयात कार्यरत आहे तेथील कार्यालयाने किंवा विभाग प्रमुखाने संबंधित कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्ती पेन्शन केस महालेखापाल यांच्याकडे निर्धारित वेळेत म्हणजे 6 महिन्याच्या अगोदर किंवा 3 महिन्याच्या अगोदर सादर न केल्यास संबंधित विभाग प्रमुखाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. 13. पेन्शन केस सादर करताना निर्धारित वेळापत्रकात दर्शविल्याप्रमाणे महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार जे नियम आहेत त्या नियमानुसार सादर करण्यात यावी आणि त्यांचे पालन करून विहित नमुन्यात शासकीय कर्मचाऱ्यांची सेवानिवृत्त तारखेच्या अगोदर 6 महिने पाठवण्याची कारवाई करावी. 14. शासकीय कर्मचाऱ्यांना अतिशय महत्वाचा आजचा शासन निर्णय निर्गमित करण्याचे मुख्य कारण म्हणजे सेवानिवृत्त कर्मचारी याला विविध प्रकारचे प्रमाणपत्र जमा करताना बराच वेळ लागतो आणि बऱ्याच वेळात कागदपत्र सादर केले नाही तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या उपजीविकेवर कोणतेही साधन उपलब्ध नसते. त्यामुळे शासनाने हा निर्णय निर्गमित करून अतिशय सुलभ निर्णय या शासन निर्णयाद्वारे निर्गमित केला आहे आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांना आता फार मोठा दिलासा प्राप्त झाला आहे. करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन YouTube चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस्तव व्हायरल केला आहे. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.